विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 12वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कठपुतली. काय आहे तिचं नाव? कठपुतली. आणि हा धड्याचा हा चौथा सीझन आहे. कोणता सीझन आहे? चौथा. तर पहिला आणि दुसरा आणि तिसरा सीझन मध्ये आपण काय पाहिले की धड्याचं स्पष्टीकरण पाहिले की कसा अंधविश्वास होते आणि कसा आपल्याला समजून घेणार पाहिजे असा. आणि तिसरा मध्ये पण आपण हा पाहिले शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. तर हा सीझन मध्ये पण आपण प्रश्न आणि उत्तरे ही बघणार आहे. चला बघूया. दिए गए पर्याय में से सही उत्तर चुनकर लिखो. तर इथे काही प्रश्न दिलेले आहे आणि त्यांचा काही उत्तरे पण दिलेलं आहे. त्याला शोधून तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? सारी कठपुतलियां ठिठक खड़ी हो गई क्योंकि. आता हा क्योंकि म्हणजे हा प्रश्न काय आहे? अपूर्ण आहे. त्याला पूर्ण करायचं आहे. त्याला प्रश्नाचं पूर्ण करायचं आहे. तर आपल्या समोर आपला अ, आ, इ असा काही उत्तरे दिलेले आहेत. त्यातून शोधून आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? अ, सामने सूत्रधार आ गया था. आणि आ, काली बिल्ली ने रास्ता काट दिया. आणि तिसरा जो आहे आपला सर, दर्शक खडे हो गए. म्हणजे सगळं जो आहे दर्शक उभे राहिला होता. तर तुम्ही विचार करा थोडा की काय आहे. तर याचं उत्तर मी लिहिले आहे. आता आपण बघणार आहे. बघा, उत्तर आहे सारी कठपुतलियां ठिठक कर खड़ी हो गई क्योंकि काली बिल्ली ने रास्ता काट दिया. काय झालं होते? जे काली मांजर होती त्यांनी काय केले होते? रास्ता जे आहे आपला कापून केले होते किंवा काटले होते. तर हा जो अंधविश्वास आहे त्याला बदलायचा आहे. तुम्हाला प्रश्न कळाला? हो. तर आता दुसरा बघूया. दुसरा प्रश्न आहे तभी एक कठपुतली रिक्त. आता आपल्या समोर तीन उत्तरे आहे. पहिला आहे गाना गाते हुए आई, दुसरा हसते हुए आई आणि तिसरा आहे आपला समोर आछी आछी कर छींकते हुए आई. तर यांचं उत्तर काय आहे बघूया. तर यांचं उत्तर आहे तभी एक कठपुतली आच्छी आच्छी कर छींकते हुए आई. तेवढ्यात एक कठपुतली आच्छी आच्छी असा करून आलेली होती. तर आपला दुसरा प्रश्न पण झाला. तुम्हाला प्रश्न लिहायचं आहे. तुम्हाला कसं लिहायचं हे पण मी समजून घेते. प्रश्न लिहायचं आहे. तुम्ही हा नको लिहू. आणि यांचं जे उत्तर आहे पुढे तुम्हाला प्रश्न लिहायचा आणि त्याला अंडरलाईन किंवा रेखांकित करायचा. कारण की तुमचं उत्तर काय आहे हे कळायचं आहे. असं पण. तर दुसरा झाला. आता आपण तिसरा बघणार. आपने प्रार्थना है की. आपने प्रार्थना है की. इथे प्रश्न आहे आपने प्रार्थना है की म्हणजे लोकांना प्रार्थना केलेली आहे. या इथे आपसे आपसे हे पण लिहिलेलं असतं किंवा आपने पण आहे. तर हे दोघं चालत आहे किंवा त्यांचा अर्थ सेम, त्यांचा जो अर्थ आहे ते एकच आहे. तर यांचं उत्तर काय आहे बघा. पहिला अ, कुप्रथा से बचे, आ, गर्मी से बचे आणि तिसरा जे आहे बुराई से बचे. तर यांचं उत्तर काय आहे बघूया. आपने प्रार्थना है की कुप्रथा से बचे. कोणाचं आपल्याला वाचायचं आहे कुप्रथा. यांचं जे आहे कुप्रथा याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता चौथा, प्रीती कई घर जाकर बुआ से बताएगी. कई म्हणजे इतर, यांचा अर्थ क्या हो सकता है. तर कई भी आहे तर हे पण एक प्रश्न आहे. तर यांचा दुसरा अर्थ आहे क्या. तर अ, नियमित व्यायाम करो, आ, वातावरण स्वच्छ रखो आणि तिसरा विश्वास करो, अंधविश्वास नहीं. तर याचं उत्तर काय आहे आपण बघूया. प्रीती कई घर जाकर बुआ से बताएगी की विश्वास करो, अंधविश्वास नाही. तर याचं उत्तर काय आहे तिसरा म्हणजे ई, की विश्वास ठेवा, अंधविश्वास नाही. तर असा कोणता मार्ग आहे की त्यातून आपल्याला विश्वास करायचा किंवा नाही करायचा हे आपल्या सोबत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे यांचा पण प्रश्न आपला समोरही आहे. तर आपला पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा प्रश्न झालेला आहे. तर यांचं उत्तर पण मी दिले आहे. तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितले. आता अजून काय आहे चला बघूया. बघ, समानार्थी शब्द. तर पहिला काय आंख म्हणजे नयन. काय आहे नयन. दुसरा नया. तर यांचा अर्थ काय नवीन. प्रारंभ म्हणजे सुरुवात.
हात म्हणजे कर, बाल म्हणजे केश आणि असर म्हणजे प्रभाव. कार्य म्हणजे काम, काय आहे काम. शादी म्हणजे विवाह किंवा लग्न पण असतात. तर हे झालं आपला प्रश्न. काय होता? समानार्थी शब्द. काय होता? समानार्थी शब्द. अजून काय आहे? चला बघूया. बघा प्रश्न 6. शब्दों का बहुवचन शब्द लिखो. आता काही शब्द दिलेले आहेत तुमच्या समोर, काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं बहुवचन करायचं. तर पहिला आहे कला म्हणजे कलाए. दुसरा दुकान, याचा अर्थ आहे दुकाने. विशेषता, विशेषताएं. कली, कलियां. चूहा, चूहे. चक्की, चक्कियां. आणि मोहल्ला म्हणजे मोहल्ले. तर याचा एक अर्थ आहे त्यांचं बहुवचन करायचं आहे. तर याचा तुम्ही ग्रामर सीझन मध्ये पण बघणार आहे. अजून काय आहे बघूया. बघा 7. अध्ययन कौशल निम्नलिखित शब्दों को वर्णक्रमानुसार लिखो. तर काय करायचंय तुम्हाला? वर्णक्रमानुसार लिहायचं आहे. तर पहिलं काय आहे? सहन, आवाज, घटना, दुकाने, कठपुतली, अंधविश्वास, बिल्ली, सूत्रधार. असं कसं करायचं आहे तुम्हाला? जे म्हणजे मुलाक्षरे जातात, सुरुवात होते त्यातून तुम्हाला करायचं आहे. तर पहिलं तुमचं उत्तर काय? अंधविश्वास म्हणजे आवाज, कठपुतली, घटना, दुकाने, बिल्ली, शहर, सूत्रधार. तर हा सगळं झाला आपला क्रमानुसार, वर्ण क्रमानुसार झालेले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हा शिकलो की आपल्याला कसा समानार्थी शब्द केलेले पाहिजे, वचन एक वचनचं बहुवचन कसे केलेले. तर हा सगळं आपल्याला समोर आपण पाहिले. धन्यवाद.